हाय, मी नीलम। एक असाच छान लेख वाचनात आला, खूप आवडला म्हणून आपल्याबरोबर शेअर करत आहे। लेखक अनामिक। बायकोने नवीन ॲक्टिवा घेतली आणि गेले वर्षभर गाडी तशीच पडून राहिली म्हणून मी ॲक्टिवा सेलची ॲड टाकली। वॉन्ट टू सेल फॉर ₹30,000। 30,000 रुपयाला गाडी विकायची आहे। कुणी 15,000 मागितली तर कुणी 26, तर एकाने 28,000 मागितली। पण मी जास्त पैसे येतील या अपेक्षेने कुणालाच हो म्हटलं नव्हतं। थोड्या वेळाने एक कॉल आला आणि तो म्हणाला, साहेब 30,000 जमवण्याचा खूप प्रयत्न केला पण 24,000च जमलेत, थोडं थांबाल का? माझा मोबाईल पण विकतो आणि किती पैसे येतात ते बघतो, पण ॲक्टिवा मलाच द्या। माझा मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे। शेवटचे 1 वर्ष तरी त्याने गाडीवरून जावे असे मला वाटते। नवी गाडी याच्या दुपटीहून जास्त किमतीला आहे, ती मी नाही घेऊ शकत। मी फक्त ओके बघू असं म्हणालो आणि फोन ठेवला। नंतर थोडा वेळ विचार केला आणि कॉल बॅक करून म्हणालो, जरा थांबा, मोबाईल विकू नका, उद्या सकाळी या घरी आणि गाडी घेऊन जा, फक्त 24,000मध्ये। माझ्यासमोर 28,000ची ऑफर असताना पण मी त्या अपरिचित व्यक्तीला 24,000मध्ये ॲक्टिवा देणार होतो। आज त्या कुटुंबात किती आनंदी वातावरण असेल। उद्या त्यांच्या घरी ॲक्टिवा येणार आणि यामध्ये माझा काहीच लॉस होत नव्हता, कारण मला परमेश्वरानं खूप काही दिलं आहे आणि मी खूप समाधानी आहे माझ्या लाईफवर। दुसऱ्या दिवशी 50, 100, 500च्या नोटांची जुळवाजुळव करून ती व्यक्ती संध्याकाळी 5 वाजता माझ्याकडे आली। सकाळपासून त्याने 5 वेळा फोन, साहेब मी पैसे घेऊन येतोय पण गाडी कोणाला देऊ नका बरं का। माझ्या हातात पैसे दिल्यावर त्या वेगवेगळ्या नोटा बघून जाणीव झाली की ते पैसे वेगवेगळ्या ठिकाणांवरून गोळा करून आणलेत। ऑफरपेक्षा 4,000 कमी पत्करून पण आम्हाला काहीच वाईट वाटले नाही। उलट त्याच पैशातील 500 रुपयांची नोट काढून त्या व्यक्तीला देत माझी पत्नी म्हणाली, घरी जाताना मिठाई घेऊन जा। डोळ्यात पाणी आणत त्यांनी आमचा निरोप घेत तो माणूस ॲक्टिवा घेऊन गेला। जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो, आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो। तात्पर्य काय? ओंजळ आनंदाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांना त्यातले देता आले पाहिजे। धन्यवाद।